गेल्या काही दिवसांपूर्वी अहिल्यानगर महानगरपालिकेमध्ये चांगल्या मोठ्या प्रमाणामध्ये कचरा संकलन करण्याकरता घर टू घर घंटागाडी जाण्याकरता चांगली सुविधा उपलब्ध झाली आणि त्यावेळेसपासून एक शहरामध्ये कचऱ्याची जी ढिगार आपल्याला कचऱ्याची आवर पाहायला मिळायची तर ती आता आपल्याला कुठेतरी संपुष्टात आलेली पाहायला मिळतात। त्याच अनुषंगानं एक लोकसहभागातून महानगरपालिकेच्या सहकार्यानं स्वच्छता अभियान म्हणजे एक डीप क्लिनिंग आपण म्हणू शकतो की तसं देखील आता नियोजन सुरू झालेलं आहे आणि त्या डीप क्लिनिंगच्या मोहिमेमध्ये आता वेगवेगळ्या संघटना देखील आपल्याला सहभागी झालेल्या पाहायला मिळतात। परवा दिवशी देखील केमिस्ट असोसिएशन ही त्याच्यामध्ये प्रामुख्याने सहभागी झालेली होती। बंगाल चौकी परिसरातून संपूर्ण दवा बाजार जुन्या महानगरपालिकेपर्यंत त्यांनी स्वच्छते मोहिमेमध्ये संपूर्ण केमिस्ट असोसिएशनने सहभाग नोंदवला आणि आज देखील आपण पाहतोय की धार्मिक परीक्षा बोर्डचा हा परिसर म्हणजे आनंदधामपासून त्याला सुरुवात झाली। अहिंसा चौक आणि अहिंसा चौकातून स्वस्तिक चौक आणि स्वस्तिक चौकातनं अगदी जुना टिळक रोड हा संपूर्ण स्वच्छता अभियानामध्ये आज मोबाईल रिटेलर असोसिएशन ही देखील सकाळी 6:30 वाजल्यापासून सहभागी झालेली आहे। निश्चित अशा वेगवेगळ्या सामाजिक संघटना असतील, समाजाच्या संघटना असतील, व्यावसायिक संघटना असतील, व्यापारी संघटना असतील, महिलांचे ग्रुप असतील, क्रीडा क्षेत्रामध्ये सकाळी सराव करता जाणारे ग्रुप असतील, सर्वांनी 1 तास अशा मोहिमेमध्ये सहभागी झालं पाहिजे आणि आपल्या शहराप्रती असणारा आपल्या शहराचं एक वेगळं प्रेम हे आपण त्याच्यातनं प्रत्येकाला जाणून दिलं पाहिजे आणि आपली जबाबदारी जी काय आम्ही सांगतो की आपल्याला भारतातलं सगळ्यात म्हणजे स्वच्छ असणारं शहर म्हणजे इंदोर शहर आहे आणि त्या शहराची आपल्याला स्पर्धा करायची, त्या शहराच्या पद्धतीने आपल्याला कुठेतरी काम आपल्या शहरामध्ये निर्माण करायचं। तर त्याच्याकरता प्रत्येकाने जर आपल्या घराच्या बाहेर डीप क्लिनिंग जर केलं आणि आपण तिथं व्यापार करत असाल, उद्योग व्यवसाय असेल, एखादं काही नोकरी करत असेल तर त्या ठिकाणी आपण प्रत्येकाने असं अभियान राबवलं तर हे शहर मला वाटतं एका दिवसामध्ये स्वच्छ होईल, डीप क्लिनिंग होईल। म्हणून आपण सर्वांनी या मोहिमेत सहभागी व्हावं अशी एक विनंती आपल्या सर्व अहिल्यानगरवासियांना करतो आणि आज मोबाईल रिटेल असोसिएशन यांनी जो पुढाकार घेतलाय त्यांचे मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो।